सर्व काही व्यवस्थित चालताना त्यावेळेस आपल्याला खूप चांगलं वाटतं आणि असं वाटतं की आता जे आपलं आयुष्य आहे हे स्टेबल झालं आहे किंवा आता आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही प्रॉब्लेम येणार नाही. पण कधीकधी काही प्रॉब्लेम्स अशा असतात की त्या न सांगता आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि जेव्हा त्या प्रॉब्लेम्स येतात ना त्यावेळेस मात्र असं 100% वाटतं की आपण या जगातून चालल्या जावं किंवा आपण आता या जगामधून जाणार आहोत. तर आता हे जे मी तुम्हाला बोललोय हे का बोललोय याच्या पाठीमागचं रिझन असं आहे की आज जी पण भयकथा मी तुम्हाला सांगणार आहे या भयकथेमध्ये असंच काहीतरी घडलेलं आहे. एका माणसासोबत ज्या माणसाला शेवटच्या क्षणाला असं वाटलंय की यार कदाचित ना मी मरायला पाहिजे किंवा मी आता मरणार आहे. एक टाईम असतो बघा, त्या टाईमामध्ये आपल्याला कळत नाही की आता आपल्यासोबत काय होणार आहे. फक्त आपल्याला असं वाटतं की आता माझा अंत होणार आहे, आता मी इथं संपणार आहे, अशा प्रकारचं फील येतं. तर एक त्र्यंबक नावाचा मुलगा होता. बिचाऱ्याचं लग्न नव्हतं झालं, नुकतीच त्याला नोकरी लागली होती. आता त्याची जी परिस्थिती होती ती परिस्थिती थोडीशी बिकट होती आणि तो नोकरीसाठी धडपडायचा आणि त्याने शिक्षण खूप चांगलं केलेलं होतं, खूप चांगलं शिक्षण केलेलं होतं. पण कसं असतं ना, शिक्षण करण्यामागं जे मुलं पळतात त्यांनी एक गोष्ट थोडी लक्षात घेतली पाहिजे. जर आपण शिक्षणामध्ये मिडल क्लास असलो ना तर आपण शिक्षणामध्ये जायला समोर हिंमत लावायचीच नाही. आणि जर आपण शिक्षणामध्ये टॉप असेल तर मग आपण शिक्षणामध्ये समोर जाऊ शकतो. कारण या जगामध्ये कॉम्पिटिशन एवढं जास्त आहे की आपण विचारही करू शकत नाही. खूप जास्त कॉम्पिटिशन आहे आणि पैसा दिल्याच्या नंतर काही लोक आपल्या समोरही जातात. टॅलेंट असून आपण काही करू शकत नाही. तर जो त्र्यंबक होता ना तो मिडल क्लास होता आणि शिक्षणामध्ये सुद्धा मीडियमच होता. आता त्याच्या शिक्षणासाठी त्याच्या आईवडिलांनी स्वतःच्या जीवाचं रान केलं, खूप पैसा लावला, त्याला खूप जास्त शिकवलं, पण त्याला योग्य ती ड्युटी भेटली नाही. मग नाविलाजाने त्याला एकतर शेती जमत नव्हती, कुठं काम करायला जमत नव्हतं आणि त्याचा जो पूर्णपणे फोकस होता त्याला गव्हर्नमेंट जॉब करायची होती, पण नशिबामध्ये नव्हतं, त्याला लागली नाही. मग त्याने खूप जास्त प्रयत्न केले. त्या प्रयत्नामध्ये तो एकदम रिकामा बसला आणि या रिकामपणामुळं त्याचं लग्नही झालं नाही, त्याला घरी इज्जतही भेटली नाही आणि काहीच नाही. सगळं काही म्हणजे असं की यार तुम्ही बघा, तुम्हाला पण अनुभव आलेला असेल, जर घरातला मुलगा पैसा कमवत असेल तरच त्याला किंमत दिल्या जाते आणि जर तो पैसा कमवत नसेल तर त्याला किंमत अजिबात दिल्या जात नाही. सेम त्र्यंबकचं सुद्धा तसंच होतं. खूप वर्ष झाली, सगळे त्याला टोमणे मारू मारू थकून गेले होते आणि सगळ्यांनी असं ठरवलं की हा आता काही कामाचा राहिलेला नाही. आता बघा ना, ज्याला शेती करता येत नाही, शेतामधलं काम येत नाही, दुसऱ्याच्या हाताखाली कामाला राहता येत नाही, तो माणूस रिकामाच समजला जातो. भाकरीवरचं वगारू, असं जे ताकावरचा वगारू म्हणतात त्याला पण भाकरीवरचा वगारू असं म्हणलोय. तर त्र्यंबक जो होता त्याने जी मोठी नोकरी लागण्याची आशा असते ना ती पूर्णपणे सोडून दिली होती. आता त्याला वाटायचं की यार आपण ना छोटी जरी निघली ना नोकरी, त्या नोकरीचा फॉर्म भरूयात, पेपर देऊयात आणि सिलेक्ट होऊयात. थोडा नाही, असं फुल नाही, फुलाची पाकळी तरी कमवली ना की घरचे तरी थोडी खुश राहतील असं त्याला वाटलं. तर मग त्याने काय केलं, एक पेपर दिला. जो पोस्टमॅन असतो ना, सरकारी पोस्टमॅन, तो त्याने ते पेपर दिला आणि नशिबाने तो तिथं लागला, तो पास झाला. त्याला जॉईनिंगचं लेटर आलं, पण ते लेटर असं होतं की बाबा त्याला दुसऱ्या गावी जायचं होतं आणि ते गाव खूप जास्त लांब होतं. त्यांनी काय आपल्याला सांगितलं नाही ते गाव कोणतं आहे आणि काय आहे, पण ते गाव खूप जास्त लांब होतं. आता हा खुश कसे का असं, पण नोकरी तर लागली. याला नोकरी लागलेलं बघून याचे जे आई वडील आहेत ते सुद्धा खुश झाले. त्यांना वाटलं की हां ठीक बाई, आता आपल्या पोराला नोकरी लागली, आता पैसा आपल्या घरामध्ये येणार आहे, ज्या काही अडचणी येत्या सगळ्या काही अडचणी आता सॉल्व्ह होणार आहेत. आणि यालाही तसंच वाटलं. पण कधी कधी काय असतं ना, माणसाच्या नशिबामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही लिहिलेलंच नसतं आणि जे काय थोडंसं सुख येतं ना ते फक्त थोडं तात्पुरतं येत असतं
आता यालाही वाटलं आणि याच्या आईवडिलांनाही वाटलं की आपल्या जितक्या बी आता अडचणी आहेत त्या सगळ्या काही अडचणी दूर होणार आहेत, कारण की आता याला नोकरी लागलेली आहे आणि आता याचं जीवन सक्सेसफुल होणार, याला मुलगी देणार कुणी पण, याचं लग्न होणार आणि हा सेटल होणार असं त्याच्या आईवडिलाला वाटलं. तर मग त्याने ठरवलं नोकरीला जायचं. ते जॉईनिंग लेटर घेतलं आणि ज्या गावामध्ये त्याला नोकरी करायची होती त्या गावामध्ये तो गेला. तिथं पोस्ट ऑफिस होतं तिथं, आणि तिथून मग पुन्हा त्याला जिथं जिथं जे आहे त्याच्या सर्कलमध्ये येतं तिथं त्याला जाऊन ते लेटर द्यायचे होते. ॲक्च्युली सॉरी, त्याला लेटर द्यायचे नव्हते, त्याचं काम फक्त ऑफिसमध्येच होतं, त्याचं काम बाहेर कुठेही नव्हतं जायचं, फक्त ऑफिसमधूनच त्याला ते काही काम करायचं ते करायचं होतं. तर तो पोस्टामध्ये गेला, जॉईनिंग लेटर तिथं दिलं, जॉईन झाला आणि नोकरी करायला लागला. नोकरी करता करता बरेच महिने झाले, 4-5 महिने झाले आणि सगळं काही एकदम व्यवस्थित झालं. पूर्ण जे वाईट बोलायचे आई वडील ते पण चांगले बोलायला लागले, त्यांना सुद्धा पैसा भेटायला लागला आणि याचं जीवन सुद्धा चांगलं झालं. आता याला वाटलं की भाई एकदम हॅपी बी हॅपी, आता आपलं सगळं काही चांगलं झालेलं आहे. तर एका दिवशी आता त्याचे पोस्ट ऑफिस होतं ना, ते पोस्ट ऑफिस काय फार मोठं नव्हतं, ते फार छोटं होतं. तो त्या पोस्ट ऑफिसमध्ये, आणि त्या पोस्ट ऑफिसमध्ये जे काम करणारे होते तिथं फक्त 2-3च होते आणि त्यामधले एक जण सुट्टी घेऊन गेलेला होता आणि हा त्या ऑफिसमध्ये एकलाच होता. तर याला एक फोन येतो संध्याकाळच्या टायमाला 5 ते 5:30च्या दरम्यान, आणि तो फोन असतो आसपासच्या गावामधला एक नामी माणूस, त्या माणसाचा. आता तो याला म्हणतो की साहेब, आमचं एक पार्सल तुमच्या पोस्टात आलेलं आहे आणि ते पार्सल आम्हाला थोडं अर्जंट हवं होतं. आता तो म्हणला की बाबा तुमच्या इकडं जो पोस्टमॅन येणार होता तो आज सुट्टीवर आहे, तर तुमचं पार्सल उद्या दिलं तर चालेल का? तो म्हणला की नाही, आज ते पार्सल हवं आहे, कारण की ते पार्सल जर आज भेटलं तर माझं जे नुकसान होणार आहे ते नुकसान होणार नाही. आणि तो जो माणूस होता तो थोडा दबंग होता, म्हणजे मारामारी गुंडा टाईप अशा प्रकारचा तो माणूस होता. तर याला माहीत होतं की बाबा इथं कुठली माणसं कशी आहेत. आता 4-5 महिने झाले होते ना काम करून तर त्यावेळेस. तर हा म्हणलं की साहेब आता तर कुणीच नाही आहे, मग एक काम करतो, मी आज संध्याकाळी तुमच्या घराकडे घेऊन येतो पार्सल, मला ज्यावेळेस सुट्टी होईल त्यावेळेस. तो म्हणला की ठीक आहे, या तुम्ही. आता याच्याजवळ एक बाईक होती, ती सेकंड हँड बाईक होती, जुनी, त्याच्या घरची. आता ती बाईक अशी होती की चालली तर खूप चालायची, नाहीतर बंद पडायची. आता हा याची ड्युटी झाल्याच्या नंतर त्या बाईकवर बसला आणि ज्याचं पार्सल आहे त्याच्या गावाकडे तो निघाला. आता याला एक गोष्ट माहिती नव्हती जी त्या गावामध्ये होती ती गोष्ट, आणि ती गोष्ट फार भयानक होती. हा त्या गावाच्या जवळ गेला आणि याची गाडी जाता जाता बंद पडली. बंद पडल्याच्या नंतर हा आपली गाडी का बंद पडली त्याला तो बघण्याचा प्रयत्न करू लागला. तर याच्या पाठीमागून एक मोटरसायकलवाला आला आणि तो याला म्हणला की साहेब तुम्हाला कुठं जायचं आहे? हा म्हणला की मला या समोरच्या गावामध्ये जायचं आहे, जे गाव आता समोर येणार आहे त्या गावामध्ये. तो म्हणलं की हां ठीक आहे, गाडी राहू दे, तर तुम्ही आमच्या गाडीवर बसा आणि चला. हा म्हणलं की नाही, मी गाडी घेऊन येतो, तुम्ही समोर व्हा. आता याला जी सुट्टी आहे ना ती 5 वाजता झाली होती. हा अर्धा तास आपल्या रूमवर गेला, फ्रेश झाला, अर्ध्या तासाच्या नंतर रूमवरून निघाला आणि ते जे गाव होतं याच्या ऑफिसपासून ते गाव किमान 12-15 किलोमीटर असेल ते गाव. तर 15 किलोमीटरच्या अंतरावर ते गाव होतं आणि तिथून निघता याला बराच वेळ झाला. जे ओळखी पाळखीचे होते त्याला बोलत थोडासा निघाला. 5:45च्या दरम्यान हा याच्या गावाच्या बाहेर निघाला आणि तिथं जाईपर्यंत याची गाडी अर्ध्यामध्ये बंद पडली. गाडी चालू करता याला 6:45 वाजले आणि 6:45 वाजता त्या गावामध्ये जे जाणार होतं ते याला बोलायला लागलं की बाई साहेब चला तुम्ही माझ्या गाडीवर, मी चाललोय तर तुम्हाला सोडतो. हा म्हणला की नाही, माझी गाडी नीट करतो मी, तुम्ही व्हा समोर. आता याचा एक रूल होता की बाबा आपण कुणाला त्रास द्यायचा नाही आणि कुणाचा त्रास घ्यायचा नाही. तर ते थोडे एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागले आणि याला म्हणले की साहेब आमचं ऐका, अर्जंट जर असेल तर त्याचे पार्सल आहे ते आमच्यापाशी द्या आणि तुम्ही इथून निघून जा वापस, आणि जर अर्जंट नसेल तर उद्या सकाळी द्या. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की पार्सल यांच्यापाशी द्यायचं नाही, तुम्हाला जाऊन द्यायचं आहे, तर तुम्ही आमच्या गाडीवर बसा आणि चला. आता ज्याचं पार्सल होतं त्याने सांगितलं होतं की साहेब कुण्याही हालतीमध्ये ते पार्सल दुसऱ्यापाशी देऊ नका. आणि ते पार्सल दुसऱ्यापाशी का देऊ नका, कारण की त्याच्यामध्ये जी वस्तू आहे ती फार किमती आहे. तुम्ही दुसऱ्यापाशी देसाल
ते घेऊन जातील, खोलतील, काय होईल. त्या कारणामुळे तुम्ही दुसऱ्यापाशी ते पार्सल देऊ नका. तुम्ही स्वतः गावामध्ये या आणि द्या. आणि जरी नाही झालं येणं तुमचं आणि जर नसाल येत तर मग आम्हाला यावं लागेल. आता तो नामी माणूस होता, त्याचं असं बोलणं म्हणल्याच्या नंतर नाही कसं म्हणता येईल. तर आम्हाला की नाही नाही मी नाही देऊ शकत आणि मी येऊही शकत नाही, तुम्ही जा समोर. आता ते जे एरिया होता ना त्या एरियामध्ये चोऱ्या खूप जास्त प्रमाणात व्हायच्या. त्या कारणामुळं त्र्यंबकला वाटलं की भाई आपण इथून जायचो, आपली गाडी कोणी चोरून न्यायचं, एक भीती असते ना मनामध्ये, तशा प्रकारची त्याच्या मनामध्ये भीती होती. तर ती जे 2 माणसं होते मोटरसायकलवरचे ते एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागले आणि याला म्हणू लागले बाई तू चाल, नाही तर पार्सल दे, नाही तर उद्या सकाळी ये. आता याला कोणतंच करता येईना. त्याच्यातला एक माणूस खाली उतरला आणि याला म्हणला की साहेब माझा आहे का, आता 7:30 वाजेपर्यंत तुम्ही गावात जाऊन येऊ शकता आणि जर तुम्ही 7:30च्या नंतर गावामध्ये यायला लागलात तर थोडं अवघड होईल. कारण की या गावामधला कुठलाही माणूस, त्याचा कुठलाही पाहुणा असू द्या किंवा या गावामध्ये येणारा अनोळखी व्यक्ती असू द्या, कोणत्याही कामानिमित्तानं तो जर 7:30च्या समोर या गावामध्ये एंटर करत असेल ना तर गावामधले त्याला येऊ नको म्हणतात. उद्या सकाळी ये, नाहीतर 7:30च्या अगोदर ये. आता तुम्हाला ज्या माणसाचं पार्सल आहे त्यांनी सांगितलं न सांगितलं हे आम्हाला माहिती नाहीये, पण असं म्हणतात. आता आत्तापर्यंत तर काय झालं नाहीये, पण जे बुजुर्ग माणसं आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की 7:30च्या नंतर जर अनोळखी माणूस जे या गावामध्ये राहत नाही तो जर एकला या गावामध्ये येत असला ना तर या गावाच्या रस्त्यावर एक घटना घडते. आणि ती घटना अशी की एक पर्टिक्युलर असं एक एरिया आहे, त्या एरियामध्ये जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेस त्या एरियामधला जो टाईम आहे ना तो वेगळा चालतो. तिथं असं आपल्याला वाटतं की आपण ज्या टाईमामध्ये चलत होतो तो टाईम संपला आहे आणि अचानक दुसरा टाईम सुरू झाला आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या एरियामध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला हा रस्ता दिसणार नाही, समोरचा कुठलाही रस्ता दिसणार नाही. आणि त्या एरियामध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या कानावर एक शिटी ऐकू येईल. आता सिटी अशी नाही की जोरजोरात ते लाईन मारतात, असं करतात तसं करतात, त्या शिट्या नाही. ही शिटी खूप हळून, जसं बासुरी वाजते ना सेम त्या प्रकारचं हळूवार सिटी वाजवल्या जाते तोंडानं. आणि जेव्हा तुम्हाला ती सिटी ऐकू येते त्यावेळेस समजून जायचं की तुम्ही संपलायत. आता हा म्हणलं की सिटी वाजल्याच्या नंतर काय होते, ते म्हणले की बाई आमच्या बुजुर्गांनी सांगितलेलं आहे या गावामध्ये कितीतरी वर्षाच्या अगोदर एक महिला होती जी काळी जादू करायची. आणि तिची जी काळी जादू आहे ती गावकऱ्यांना समजली की ही महिला काळी जादू करते. म्हणून मग गावकऱ्यांनी रागारागामध्ये त्या महिलेला गावाच्या सेंटरला असलेल्या चिंचेच्या झाडाला टांगून जाळलं. म्हणजे तिच्या गळ्याला दोरी बांधली, वर टांगलं, त्याच्यावर पेट्रोल टाकलं आणि आग लावून दिली. आणि ती मरता मरता जोरजोरात चिरकू लागली आणि चिरकता चिरकता म्हणली की मी या गावामध्ये कायम स्वरूपी राहणार आणि जे पण नवं या गावामध्ये येणार तो माझा शिकार होणार. आता ती तसं का म्हणली याच्या पाठीमागचं रिझन आहे. आता ती काळी जादू करायची हे सगळ्या गावकऱ्यांना माहिती होतं, पण तिचं सबूत कोणाला सापडायचं नाही. आणि ती जी काळी जादू करायची ही काळी जादू अनोळखी माणसांवर करायची किंवा अनोळखी माणसांच्या मनासाठी करायची. कोणी नसतंय का की कोणाला कोणाचं बरं वाटत नाही त्यावेळेस तो माणूस काहीही करायला तयार होतो. तर तसले काही माणसं येत होते हिच्यापाशी आणि ही त्यांचा साथ देत होते. तशा प्रकारची ही काळी जादू करायची. तर एक अनोळखी माणूस त्या गावामध्ये आला जो की वेगळ्या विचारांचा होता आणि तो हिचा पर्दाफाश करणाराच होता. तो आला, त्याने सगळं काही केलं आणि सगळं काही केल्याच्या नंतर त्याने ते सगळं काही डायरेक्टली सबूतासहित गावकऱ्यांसमोर मांडलं. गावकरी भडकले आणि गावकऱ्यांनी तिला तशा प्रकारची सजा दिली. आणि त्याच कारणामुळे ती गावकऱ्यांवर नाही तर त्या माणसावर चिडली. ती म्हणली की मी याची मदत करू लागले आणि हा माझाच कार्यक्रम करतोय. तर ती म्हणली की या गावामध्ये मी कायम स्वरूपी राहणार आणि या गावामध्ये जर कुणी आला तर तो माझा झाला. आणि जेव्हा तिला हे काय करत होते ना त्यावेळेस कम्प्लिटली संध्याकाळचे 7:30 वाजत होते. त्यामुळं 7:30च्या नंतर कुणीही अनोळखी माणूस जर त्या गावामध्ये आला आणि तो त्या टाईमच्या झोनमध्ये गेला तर तो माणूस कमीत कमी 10 ते 12 दिवसाच्या नंतर सापडतो.
आता जितके पण माणसं गायब झालेले आहेत त्या माणसांपैकी 2 माणसं जिवंत आहेत आणि ते माणसं जाग्यावर नाही आहेत. त्यांचं जे मानसिक संतुलन आहे ते पूर्णपणे हललेलं आहे. ते कधी कधी म्हणतात की आम्हाला मोठा हुंट दिसतो ज्याला सोंड आहे. उंटाला कुठं सुंड असते का? ते माणसं तसे म्हणतात उंट आहे, त्याला सूंड आहे, तो मला सुंडीत घेऊन वर गेला आणि वरून खाली टाकलं. तर एक माणूस म्हणतो की एक ट्रक आहे, जो ट्रक सरळ माझ्या अंगातून बाहेर गेला. अशा विचित्र विचित्र गोष्टी ते माणसं सांगतात आणि त्यांना कळत नाही की आपल्याला भूक लागली आहे, तहान लागली आहे किंवा काही करायचंय किंवा न करायचे असल्या कुठल्याही गोष्टी त्यांना कळत नाहीत. अशा प्रकारचे काही स्थिती होतात आणि जे माणसं गायब झालेले त्यांचे 10-12 दिवसाच्या नंतर मृतदेह सापडले आणि ते पण असे तसे नाही, खूप बेकार अवस्थेमध्ये. पण सगळ्या मृतदेहावर एक गोष्ट आहे, त्याच्या पाठीचा जो कणा आहे ना त्या कण्याला असं उभं कापलेलं असतं, उभं, आणि ते मृतदेह सापडलेलं असतं. अशा प्रकारचे मृतदेह सापडलेले. तेव्हापासून आमच्या गावामध्ये अनोळखी माणूस जर यायचा म्हणला, ज्यांच्या बी घरी यायचा म्हणला, तो त्यांना सांगतो बाबा 7:30 वाजायच्या अगोदर या, नाहीतर सकाळी या, नाहीतर दिवसा या, पण रात्रीला 7:30 वाजता येऊ नका. आलात तर तुमची जिम्मेदारी तुमची. आणि खरं तर त्यांना येऊ देतच नाही, भांडणं करतील पण येऊ देणार नाहीत. आता या दोघांची ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर हा पूर्णपणे थोडा स्तब्ध झाला. आता याचं जे मन होतं हे 50-50% होतं. 50% अशा गोष्टींवर विश्वास होता, तर 50% अशा गोष्टींवर त्याचा विश्वास अजिबातच नव्हता. मग हा म्हणला की ठीक आहे, तुम्ही व्हा समोर, मी बघतो काय करायचं ते समोर गेल्याच्या नंतर हा आपल्या खिशातून मोबाईल काढतो आणि ज्या माणसाचं पार्सल आहे त्या माणसाला फोन करतो. त्याला म्हणतो की साहेब, मी आपल्या गावाकडे निघलो होतो, पण माझी गाडी थोडी अलीकडे बंद पडली आहे, तर मी ती गाडी दुरुस्त करत होतो त्यावेळेस तुमच्या गावातले 2 गावकरी आले. ते मला असं सांगत होते की गावामध्ये जायचं नाही, अशानं असं होतं. तर काय, आता तो जो साहेब आहे त्याला तर याची काही किंमत नव्हती ना. तो म्हणला की बघा साहेब, तुम्ही सुशिक्षित आहेत, तुम्ही या गोष्टींवर जर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही जा, आम्ही आमचं नुकसान होऊ देऊ, सहन करू. पण मला काय आजपर्यंत आढळलं नाही आणि मी या भलत्या गोष्टींवर विश्वासही करत नाही, बाकी तुमची मर्जी. तो साहेब याला सांगितला. आता असं म्हणल्याच्या नंतर याला कॉन्फिडन्स आला किंवा एवढा मोठा माणूस म्हणतोय असं काही नाहीये तर नसल ना. आता खरं जर प्रॅक्टिकली बघितलं तर त्याला त्याच्या पार्सलशी घेणं देणं होतं, पण हा जो होता याला ती थोडी भीती वाटत होती आणि त्याला माहिती होतं की हे काही जरी झालं तरी याचं आपल्याला काय घेणं नाही, आपलं पार्सल आपल्यापाशी आलं बस झालं. तर मग खटपट केली 7:15 झाले. 7:15 वाजता याची गाडी चालू झाली. हा पार्सल गाडीवर ठेवतो आणि गाडी चालवत निघतो. कंप्लीट 7:30 वाजतात आणि 7:30 वाजले की हा नेमकाच त्या गावाच्या वेशीवर पोहोचतो. जशी याची गाडी त्या वेशीच्या आत शिरते तसं याच्या गाडीच्या खाली एक मोठा गोटा आल्यासारखं याला फील होतं, कारण की गाडी पूर्णपणे अशी धाडकर आदळते आणि थोडीशी अशी हेलकावल्यासारखी होते. हा दोन्ही ब्रेक दाबतो आणि पाठीमागं बघतो. आता तो जसा पाठीमागं बघतो, जो इन्व्हायरमेंट आहे ते पूर्णपणे चेंज होतं आणि पाठीमागं बघतो तर एक ससा मेन रोडवर असा बसलेला आहे. आता पूर्ण अंधार आहे, पण त्या पूर्ण अंधारामध्ये तो ससा याला डायरेक्टली दिसतोय. याने तो विचार या टायमाला केला नाही की पूर्ण अंधार आहे तर हा ससा मला डायरेक्टली दिसतो तरी कसा. आता इथं अजून एक असा प्रॉब्लेम होता. इथं काय होतं माहिती आहे का, हा ज्या रस्त्यामध्ये गेला आणि तिथं जे इन्व्हायरमेंट चेंज झालं, तिथं एक पॉइंट करायचा असतो. त्याच्या समोर 3 रस्ते खुलतात. म्हणजे असं नाही की सरळ असा नाही, असे 3 रस्ते, 1 2 1 2 3 असे तिरपे 3 रस्ते, असे 3 रस्ते खुलतात. करायचं काय असते, आपण ज्या रस्त्यावर आपला हँडल आहे त्या रस्त्यानं जर तो सरळ गेला तर त्या झोनच्या थोडं बाहेर निघण्याची शक्यता आहे, थोडी बाहेर निघण्याची. पण जर तो या 2 रस्त्यावर जर गेला तर तो या झोनमध्ये गेला, या चकव्यामध्ये तो मिसळला. आता याला समजत नव्हतं की नेमकं करावं काय. आता ते 3ही रस्ते सेम दिसत आहेत आणि असं वाटतं की हे 3ही रस्ते तिकडे जाणारेच आहेत आणि याच्या अगोदर ते 3ही रस्ते नव्हते, एकच रस्ता होता. आता जो एक रस्ता आहे तो असा आहे, त्या रस्त्याला 3 फाटे फुटलेले आहेत. त्या रस्त्यांची साईज पण छोटी झालेली आहे आणि ते रस्ते या रस्त्यात दिसल्यासारखे दिसत आहेत.
हा पूर्णपणे कन्फ्यूज की आईच्या गावात हे काय आहे असं. आता मात्र त्याला कळालं जेव्हा तो रस्ते पाहतो तेव्हा की भाई आपण त्या झोनमध्ये आलो. हा पटकर पाठीमागं वळून बघतो तर पूर्ण काळोख असतो, एकदम शांतता. जो ससा याला तो दिसला होता तो आता गायब होतो, तो याला दिसत नाही. आता मात्र याला घाम सुटतो. याला कळत नाही आता काय करावं आणि काय नाही. काळीज धडधड धडधड करत असतात, त्याचे हात जे असतात ते चळचळ कापतात. तो गाडी स्टँडवर लावतो, पार्सल घेतो आणि तिथं त्या स्टँडवर ठेवतो आणि खिशातून मोबाईल काढतो आणि त्या साहेबाला फोन लावतो. पण फोन लागत नाही, फोन पूर्णपणे बंद. याची जाते बेल पण तिकडे उचलत नाही. 2-3 बेली ट्राय करतो, उचलत नाही आणि अखेरच्याला तिकडून असं येते की मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे. आता हा दुसऱ्याला फोन करतो, त्याचाही मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे. हा तिसऱ्याला फोन करतो, त्याचाही मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे. म्हणजे याचे तिथे जितके बी कॉन्टॅक्ट होतो तो तितक्यांना कॉल करण्याचा प्रयत्न करतो, सगळ्यांचे फोन स्विच ऑफ असं सांगतात. हा पूर्णपणे कन्फ्यूज की एका टायमामध्ये सगळ्यांचे फोन कसे स्विच ऑफ होऊ शकतात. सगळं काही आता याला थोडं थोडं कळायला लागलं आणि याला भीती वाटायला लागली. हा याच्या आईला फोन करतो, आईचाही स्विच ऑफ. तो त्याच्या वडिलाला फोन करतो तर वडिलाचाही फोन स्विच ऑफच येतो. हा आता पूर्णपणे आरपळून जातो. याला कळतं की आपण कुणाला जरी फोन केला तरी पण त्याचा फोन स्विच ऑफच येतोय. आणि याच्या उलट बाहेर याला सगळेजण फोन करतायत तरी याचा फोन स्विच ऑफ येतोय. कारण हा जो आहे ना हा त्या सर्कलमध्ये होता. हा त्या सर्कलमध्ये असल्यामुळे याच्यासोबत जे पण होत होतं ना ते फार विचित्र होतं. तर तुम्ही मॅट्रिक्स मूवी बघितली असेल, त्या मूवीमध्ये ना एक अलग जग असतं. त्या जगामध्ये जे लोक जगतात ते रिअल लाईफमध्ये थोडे वेगळे असतात आणि त्याच्यामध्ये थोडे वेगळे असतात. इथं याच्यासोबत तसं झालं आणि याला ती ॲक्च्युली मूवी आठवली की हा यार असं तर नाहीये ना. हा पूर्णपणे कन्फ्यूज. याला अचानक थंडी वाजायला लागली आणि जे जंगलामधले जे आवाज असतात ना, किरक्याचे, लांडग्यांचे, कोल्ह्यांचे, कुत्र्यांचे, हे आवाज त्याला अजिबात ऐकू येत नव्हते. पूर्ण झाडं शांत, पूर्ण झाडं, एक पान सुद्धा हलत नव्हतं. यानं जर झाडाकडे बघितलं तर असं याला वाटत होतं की एखाद्या मोठ्या गोदामामध्ये आहे आणि त्या गोदामामध्ये झाडं ठेवलेले आणि त्या झाडाचं एकही पान हलत नाही, कारण त्याला वारच लागत नाहीये. असे ती झाडं याला दिसत आहेत. हा पूर्णपणे थंडागार आणि ते इतकं थंडगार वाटत होतं जसं की तो एखाद्या एसीमध्ये जाऊन बसलेला आहे आणि त्या एसीच्या वाऱ्यानं पूर्ण थंडगार झालेलं आहे. पूर्ण थंडगार, पूर्ण. याच्या शरीराला घाम सुटलेला तेवढ्या थंडीमध्ये. हात चळचळ कापतायत, पायाला घाम सुटलेला, बूट पूर्ण ओला चिंब झालेला याचा. हा गाडीला धरून पकडलेला आहे, एका हातामध्ये आपलं पार्सल पकडलेलं, ते पार्सल हालतंय, हिव वाजतंय, सगळीकडे अंधारच्या अंधार दिसतोय. इमॅजिनेशन करा ना, तुम्ही जर एखाद्या अशा जागेवर असाल तर तुम्हाला कसं वाटेल. सेम याला तसं वाटत होतं, पूर्णपणे खतरनाक पद्धतीने. याला समजत नव्हतं की काय करावं आणि काय नाही. तेवढ्यात याला एक आवाज आला, कोणीतरी असा चलण्याचा, काहीतरी असा पळण्याचा. बारीक नसतो काय, जर संध्याकाळी तुम्ही कुठं बाहेर गेला असाल तर कधी कधी तुमच्या कानावर असे, रात्रीला जर तुम्ही शेतामध्ये गेले असाल तर किंवा रस्त्यानं चालत असाल रात्रीला तर अचानक असं काहीतरी झुडपात पळाल्यासारखं वाटतं. तर ते उंदरं वगैरे असतात, छोटे प्राणी असतात ना, ते असतात ते. तर तशा प्रकारचा आवाज याला ऐकू येतो आणि हा त्या आवाजाकडे बघतो तर छोटं झुडूप होतं. त्या झुडुपाच्या आडोशाला याला काहीतरी दिसत होतं आणि ते परत असं बाहेर येतं तर हा त्याच्याकडे बघतो तर तो ससा जो याला सुरुवातीला दिसला होता आणि तो ससा अक्षरशः याला दिसतोय. असं की सगळे इन्व्हायरमेंट एकीकडं आणि तो ससा एकलाच एकीकडं याला दिसतोय. आता अंधारामध्ये टॉर्च मारल्याशिवाय समोरचं आपल्याला काहीही दिसत नाही, पण याच्याजवळ ना टॉर्च होती नाही त्या गाडीचा प्रकाश पडत होता. गाडी यानं बंद केलेली होती कारण समोर 3 रस्ते होते. त्याला कळत नव्हतं आणि तो ससा याच्या समोर. मग तो ससा हळूहळू त्या 3 रस्त्याकडे गेला आणि तो मधल्या रस्त्यानं समोर गेला. आता हा कन्फ्यूज झाला की तो त्या मधल्या रस्त्यानं समोर गेलाय, आपल्याला पण या 3 रस्त्यापैकी एक रस्ता चॉईस करायचा आहे. वरून याला भीती वाटतेय, काय करावं काय समजत नाहीये. पण याच्या डोक्यामध्ये एक विचार आला की जो ससा आपल्याला दिसलाय या अंधारामध्ये तो ससा दिसायला नाही पाहिजे. जर मी त्याच्यावर टॉर्च दाबली असती तर तो दिसायला पाहिजे होता, पण तो मला डायरेक्टली दिसतोय म्हणजे त्या सशामध्ये काहीतरी गडबड आहे आणि तो ससा नाही.
तो दुसरंच काहीतरी असं याला वाटलं. आणि याने ते विचार केला की मी जर याच्या पाठीमागं गेलो तर माझा तर कार्यक्रम होईल. तो काय करतो, मधातल्या रस्त्यानं न जाता तो जातो डावीकडं. जसा तो डावीकडे गेला तसा समोर 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 पूर्ण असा अंधार होत गेला. जी झाडं झुडपं याला दिसत होती ती झाडं झुडपं आपोआप अदृश्य व्हायला लागली. जे थंडगार याला वाटत होतं ते थंडगार आता बंद व्हायला लागलं. हळूहळू तापमान थोडं 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 वाढायला लागले. आता जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की दिवसाचं तापमान किती भयानक आहे. 43, 44, 45 डिग्रीवर आपलं आता वातावरण जाते उन्हाळ्यामध्ये. खूप जास्त गरमी. सेम अशा प्रकारची गरमी त्याला व्हायला लागली. आता तो विचार करतो की रात्र झालेली आहे, सगळीकडे थंड वातावरण आहे आणि मला गरम का होतंय. तर हा समोर जातो 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 पूर्ण अंधार असतो. याला फक्त ना आपल्या जो रस्ता आहे तो रस्ता याला हातभरत दिसतो. याची गाडी चालू होत नसते. हा गाडी चालू करून परेशान असतो. गाडी ढकलत ढकलत तो समोर जात असतो. आता जी गाडी आहे त्या गाडीवर पार्सल ठेवलेला असतं हँडलवर. हा दोन्ही हँडल पकडलेला असतो आणि त्या हँडलला ढकलत ढकलत समोर जातो. आपली जे मोबाईल आहे, मोबाईलची टॉर्च लावून त्या गाडीला अटकवलेली असते आणि त्या टॉर्चमध्ये जेवढा प्रकाश आहे समोर पडतो तेवढाच त्याला तो रस्ता दिसत होता. जशी जशी हळूहळू तो गाडी समोर ढकलत नेत होता आणि तो थोडा समोर गेला की याची जी गाडी आहे तो आपोआप चालू होते. आणि जशी गाडी चालू झाली तसा तिचा जो लाईट आहे तो समोर पडतो आणि जसा लाईट समोर पलटा तसं याला एक स्त्री दिसते. आता ती जी स्त्री आहे ती पूर्णपणे विवस्त्र असल्यासारखी असते. पण प्रॉब्लेम ही होती की तिचं जे शरीर आहे ते शरीर पूर्णपणे जळालेलं होतं. काय ओळखू येत नव्हतं. फक्त एवढं ओळखू येत होतं की समोर स्त्री आहे, कारण की तो ढाचा त्या प्रकारचा असतो. पूर्ण स्त्री आहे म्हणून. तिचे केस वगैरे काही नव्हते, टकली होती ती पूर्णपणे, कारण की पूर्ण शरीर जळालेलं होतं तिचं. सगळं कातडं वगैरे पूर्ण बाहेर आणि ती एकसारखी याच्याकडे बघतीये. हा पूर्णपणे एका जागेवर थांबला. याची गाडी थांबली. गाडी ऑटोमॅटिक चालू झाली. गाडी चालू झाल्याच्या नंतर हा ती गाडी सोडतो आणि थोडा बाजूला जातो. गाडी जशी पडते तसा तिचा लाईट समोर पडतो आणि त्या लाईटामध्ये त्याला दिसते गाडी इकडे पडलेली. हा या कोपऱ्यामध्ये धडधड धडधड याचा काळीज करतो. याला भीती वाटते, याला गरमी होते. त्या गरमीमध्ये याला घाम सुटतं. याला असं वाटतं की यार तेव्हा मी मरू, पण हे त्रास नको मला सहन करून देऊ. आणि समोर त्या लाईटाच्या प्रकाशामध्ये ती स्त्री. आता याला ती गोष्ट आठवायला लागली, जी गोष्ट त्या 2 गावकऱ्यांनी याला सांगितलेलं होतं की एक स्त्री आहे ती गाळा जादू करायची, मग तिला गावकऱ्यांनी उभं जाळलं असं. आणि ती स्त्री खरोखरच याच्यासमोर दिसली याला, पूर्णपणे जळाली. कसं शक्य आहे एखाद्या माणसाचं सगळं शरीर जळालंय आणि जळाल्याच्या नंतर ते जिवंत कसं असू शकते. आणि हे विचित्र प्रकार जो आहे हा याला सगळा समजला की हे काय व्हायलंय माझ्यासोबत आणि काय नाही. ती स्त्री तिकडं एक सारखी याच्याकडं बघतीये त्या प्रकाशामध्ये आणि हा कोपऱ्यामधून तिच्याकडे बघतो. याला वाटायला लागलं ना की आता आपण मरणार आहे. आणि एका याने याला हेही वाटलं की आपण मरायला पाहिजे, कारण की हा जो त्रास आहे फार भयानक होऊ लागले. तेवढ्यात गाडीचा लाईट बंद पडतो आणि जसा गाडीचा लाईट बंद पडतो तसंच याची गरमी वगैरे ना ती एकदम चेंज होते. पूर्ण असं बदलल्यासारखं पूर्ण वातावरण चेंज होतं. हा पूर्णपणे कन्फ्यूज की आता हे काय झालंय. याला समजत नव्हतं की नेमकं काय आहे म्हणून. तेवढ्या त्याच्या कानावर आवाज येतो, साहेब 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 असा. हा पाठीमागं वळतो तर त्याला दूर अशी बॅटरी दिसते, छोटीशी दूर दिसते. त्याला असं वाटतं की इतक्या दूरून कोणीतरी येतंय. आणि 1-1.5 मिनिट झाला असेल ती बॅटरी खसकर अशी अलीकडे येते. याला वाटतं की भाई एकदम जवळ आले. आणि जशी ती बॅटरी जवळ आली तसं जे आजूबाजू इन्व्हायरमेंट आहे ते पूर्णपणे चेंज झालं. आणि जसं ते इन्व्हायरमेंट चेंज झालं आणि याने इकडं पाठीमागं बघितलं तर हा पूर्णपणे गायबरला होता. कारण की त्या गावाच्या शेजारी एक खदान होती आणि त्या खदानीच्या काठावर हा उभा होता. हे पाहिल्याच्या नंतर पूर्णपणे हा कन्फ्यूज यांच्याकडे बघतो. यांना म्हणतो की मी इथं कसा काय आलो. इकडे समोर रस्ता होता. हे म्हणजे रस्ता बिस्ता काय नव्हता, तुम्ही मनानं आले होते. इथं तुमची गाडी चालू होती, तुम्ही गाडी बंद केली, म्हणजे गाडीवरून खाली उतरले, तुमचं पार्सल गाडीवर ठेवलं आणि तुम्ही या खदानीकडे आलात. आम्हाला दिसलात. आता आम्हाला माहिती होतं की तुम्ही असं काहीतरी होणार आहे म्हणून. आणि हे जे 2 जण होते ना, हे 2 जण ते सुरुवातीचे 2 जण होते आणि त्यांना माहिती होतं की असं काहीतरी याच्यासोबत होणार आहे म्हणून. आणि ते 2 जण थांबले होते की बाई याच्यासोबत काही वाईट होऊ नये म्हणून, याच्यावर लक्ष देत.
आणि हे जसं जसं समोर जात गेला याच्या पाठीमागे येत गेले. जेव्हा हा त्या खतरणीच्या जवळ गेला की 2-4 पावलांनी तो मारणार पडणार, तेव्हा याला पाठीमागून आवाज आला. आणि जेव्हा याला पाठीमागून आवाज आला त्यावेळी जी इन्व्हायरमेंट आहे ते पूर्णपणे चेंज झालं. आता हा पार्सल घेऊन त्या गावामध्ये आला. गावात आल्याच्या नंतर त्या माणसाला ते पार्सल दिलं, त्याने ते पार्सल घेतलं. आता त्या बिचाऱ्यानेही याला चांगलं ट्रीट केलं आणि याने त्याला सांगितलं की माझ्यासोबत असं असं झालेलं आहे म्हणून. आता त्याचं जे पार्सल होतं त्याच्या पार्सलवाल्या घरामध्ये त्याचा बाप होता, ज्याला ह्या गोष्टी थोड्याफार माहिती होत्या. तो म्हणला की भाई झालं नाही, पण हे इथं थांबलं नाही, त्याच्यानंतरही तुझ्यासोबत काही ना काही होणार. तू पूजा करून घे, तू शांती करून घे जोपर्यंत हे सुटत नाही. आता हा म्हणला की ठीक आहे मी करतो, पण तू आता इथंच थांब, तू घराच्या बाहेर निघू नकोस. आता तो जो पार्सल घेणारा होता त्याचा मुलगा, त्या म्हाताऱ्याचा, तो म्हणला की ओ बाबा सकवा बिकवा लागला असेल, असं कुठं होत असते का, आणि तुम्ही एक अलगच सांगताय यार, काय साहेब तुम्ही पण. हा म्हणला की नाही नाही नाही, मी बघितले भाऊ, मला माहिती आहे काय ते, कारण की यानं सगळं काय अनुभवलेलं असतं. मग रात्रभर तिथं थांबतो आणि दिवसा उठतो, आपल्या कामावर जातो. तिकडे गेल्याच्या नंतर 1-2 दिवस तो काय करत नाही. याला वाटतं की सगळं काय गेलं आणि 2 दिवसामध्ये तो ही गोष्ट थोडीशी हलक्यात घेऊन तो विसरलाही होता. पण 3ऱ्या दिवशी तो जेव्हा ड्युटीवरून आपल्या घरी जातो आणि घरी जाऊन संध्याकाळी त्याच्या रूममध्ये झोपी जातो, त्यावेळेस त्याच्यासोबत अजून एक प्रकार घडतो. आता हा प्रकार खूप भयानक आहे आणि थोडा इंटरेस्टिंग पण. फक्त तुम्ही बघा, हा एका घरामध्ये राहत होता. तिथे एक किचन रूम होतं आणि एक बेडरूम होतं आणि हा त्या घरामध्ये एकलाच राहायचा. तर हा स्वतः हाताने स्वयंपाक करायचा, हातानं खायचा आणि तिथं झोपायचा. म्हणजे सगळं काय तो हातानेच करायचा. याला उल्हास होता, हाताने करायचा बायासारखी काम. तर संध्याकाळी सगळं काय आटपून तो त्याच्या रूममध्ये जाऊन झोपी गेला. छोटीशी टीव्ही होती, वर फॅन होता आणि एक पलंग होता, एक डेस्क होता, त्याच्यावर बसून तो काय वाचायचं वगैरे ते वाचत होता. त्याच्याकडे जो मोबाईल होता त्याच्यामध्ये तो थोडाफार टाइमपासही करायचा. आता रेग्युलर त्याचा रुटीन होता की रात्री 10-10:30 वाजेपर्यंत तो जागी राहायचा आणि त्या टायमाला तो झोपी जायचा. आणि अक्षरशः तो रोजच्या सारखा आजही झोपी गेला. पण त्याला माहिती नव्हतं की आज त्याच्या आयुष्यामध्ये एक विचित्र प्रकार घडणार आहे आणि त्या प्रकारामधून तो खूप मोठा झटका खाणार होता. तो झोपल्याच्या नंतर त्याला हळूवार असं वाटलं की त्याचे जे टोंगळ्याच्या खालचे पाय आहेत ते पाय कुणीतरी चोंबाळते, असं मस्त कसं चोंबाळ्यासारखं असे ते पाय कुणीतरी चोंबाळते. आता याला सुरुवातीला वाटलं की आपल्याला स्वप्न पडते, पण नंतर ते जे चोंबाळणं आहे ते वर येते टोंगळ्याच्या थोडंसं वर. मग याला वाटायला लागलं की नाही 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 काहीतरी गडबड आहे. हा घटकर उडतो आणि जे आपल्या अंगावरचं पांघरूण आहे तो असा जोरात फेकतो, तर तिथं काहीही नसतं. पण याची जी नाईट पॅन्ट असते ती नाईट पॅन्ट टोंगळ्याच्या वर आलेली असते. हा पूर्णपणे कन्फ्यूज होता. हे झाल्याच्या नंतर याला समजतं, याला त्या गोष्टी आठवतात ज्या गोष्टी याच्यासोबत झाल्या होत्या आणि याच्या डोक्यामध्ये ते येतं की यार आपल्याला शांती करायची होती, आपल्याला पूजा करायची होती, आता काय होईल आपलं. तेवढ्यात याला याच्या किचन रूममध्ये काहीतरी प्रकाश झाल्यासारखा दिसतो. हा हळूवार आपल्या बेडच्या खाली उतरतो आणि आपल्या किचन रूमकडे जातो. आता घराचे पूर्ण लाईट बंद करून झोपतो, याला लाईटमध्ये झोप येत नाही आणि त्या किचन रूममधून थोडा थोडा प्रकाश याच्याकडे असा दरवाजामध्ये दिसतो. तर हा किचन रूम पाशी जातो. दरवाजा थोडासा आड केलेला असतो. हा दरवाजा उघडतो. जसा याने दरवाजा उघडला तसं याला असं वाटतं की मी कुणीतरी नरकातच आलेलं आहे, इतकं गरम वाफ. आणि हा किचन रूममध्ये जाऊन असा वाकून बघतो तर एक स्त्री जळत असते आणि जळता जळता ती त्या किचन रूममध्ये काहीतरी त्या गॅसवर करत असते, जळता जळता. आता तिथं गॅस ती जळतीये. एक इमॅजिनेशन करा. आता हे जे सगळे याच्यासोबत झाले ना, हे सगळे याच्यासोबत हेल्युसिनेशन झालेलं होतं, म्हणजे भास झालेला होता याला. तसं ॲक्च्युली तिथं नव्हतं, त्याला भास झालेला होता. पण भास पण किती डेंजरस. जर समजा तुम्हाला असं झाला भास, तुम्ही रात्री झोपलेले आहे तर मस्त आपल्या पलंगावर खूप गार झोपीमध्ये तुम्हाला सुरुवातीला ते टोंगळ्याचा प्रकार आठवतो. ते झाल्याच्या नंतर तुम्ही उठता आणि तुम्हाला अचानक किचन रूममधून काहीतरी प्रकाश पडल्यासारखा वाटतो. तुम्ही त्या किचन रूममध्ये जाता तर तुमच्या किचन रूममध्ये रात्री 12-12:30च्या दरम्यान एक बाई जळतीये. काय फील वाटेल थोडं इमॅजिनेशन करू.
याचंही तसंच झालं. हा धडपडत धडपडत त्या किचन रूमच्या बाहेर आला. जसा बाहेर आला तो त्या किचन रूमच्या चौकटीला ठेच लागली आणि तो खाली पडला. जसा खाली पडला याचा चेहरा आपल्या पलंगाखाली केला आणि पलंगाखाली याला ती बाई त्याच्याकडं बघताना दिसली आणि ती याच्याकडे बघून हसत होती. जोरजोरात हसत होती, जोरजोरात. आणि ती बाई याच्यावर झपट मारते. जशी ती झपट मारते हा कसा बसा उठतो, दरवाजा उघडतो घराचा आणि बाहेर जोरात ओरडत फिरतो, पळतो. मग आजूबाजूचे जे शेजारी आहेत ते याला पकडतात आणि याला म्हणतात की बाबा काय झालं. हा सांगतो की माझ्या घरामध्ये असं झालं, जाऊन बघा. ते जातात तर सगळं काही शांत. किचन रूममध्ये काही नाहीये, पलंगाखाली काही नाहीये, त्या रूममध्ये काही नाहीये, सगळं काही शांत. आता जेव्हा मग सकाळ होते त्यावेळेस हा ठरवतो की बाई काहीतरी पूजा वगैरे करायला पाहिजे. त्याच्या आईवडिलांना बोलवतो. आईवडील येतात, पूजा करतात, सगळं काही शांती वगैरे होते. आणि तेव्हा तो जो पंडित आहे तो याला म्हणतो की अशा ज्या शक्त्या असतात या शक्त्या जास्त करून आपल्या डोक्यामध्ये भास निर्माण करतात आणि त्या भासाच्या साहाय्याने माणसाचा जीव घेतात किंवा मानसिक संतुलन बिघडवतात. बरं झालं, काही निगेटिव्ह गोष्टी आपल्यापासून दूर करण्यासाठी पॉझिटिव्ह गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि खरंच आहे, जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्यापाशी निगेटिव्ह वस्तू आहेत किंवा काही गोष्टी होत आहेत किंवा काही असं होतं जे निगेटिव्हिटी आहे, तर तुम्ही काय करा, पॉझिटिव्हिटीकडे जाण्याचा प्रयत्न करा. आणि यानेही तसंच केलं. त्र्यंबकनेही पॉझिटिव्ह गोष्टी करण्याला सुरुवात केली. देवाची पूजा करणं, रोज मंदिरामध्ये जाणं, रोज एखादी पूजा असेल तर तिथं तो जातो, त्याच्यामध्ये मिसळतो, करू लागतो देवाचा. म्हणजे देवाकडे जितकं जास्त झुकाव होईल तेवढा जास्त याने वाढवला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपोआप दूर झाल्या आणि आता काय सगळं काय सुरळीत आहे. तर हीच होती आजची स्टोरी. आता या स्टोरीमधून जर शिकायला काय भेटलं हा जर विचार केला तर असा की बाबा वाईट गोष्टींपासून दूर राहावं. वाईट गोष्टी सुरुवातीला तर काही वाटत नाही, पण जेव्हा त्या सगळ्या वाईट गोष्टी आपल्यावर हावी होतात त्यावेळेस आपली इच्छा असूनही आपण त्या गोष्टींपासून दूर नाही जाऊ शकत. त्याच्यापेक्षा वाईट गोष्टीची सवय लावण्यापेक्षा चांगल्या गोष्टींची सवय लावली पाहिजे, जेणेकरून आपलं आयुष्य सुंदर होईल, आपण चांगलं राहू. तर चला आपली कथा इथं संपवूयात. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ना हे थोडंसं इमॅजिनेशन करा, भयंकर फाटेल. तुम्ही तुमच्या घरामध्ये बसलेले आहात, एकले तुमच्या रूममध्ये, आणि खिडकीच्या खाली. तुमच्या रूममध्ये खुर्ची आहे, जी खुर्ची खिडकीच्या खाली ठेवलेली आहे. आता जे सांगतोय ना हे थोडंसं लक्षपूर्वक ऐका आणि इमॅजिनेशन करा. नाही फाटली तर माझं नाव दुसरं ठेवा. समजा तुम्ही तुमच्या घरामध्ये एकलेच आहात, तुमच्या रूममध्ये तुम्ही एकलेच आहात, पूर्ण घरामध्ये आणि रूममध्ये. तुमच्या रूममध्ये तुमचा झोपण्याचा पलंग आणि खिडकीपाशी एक खुर्ची आहे. तुम्ही त्या खुर्चीवर बसलेले आहात. आता जेव्हा तुम्ही खुर्चीवर बसता त्यावेळेस खिडकी तुमच्या डोक्याच्या वर राहते, पण जेव्हा तुम्ही उभे राहता त्यावेळेस ती जी खिडकी आहे ती खिडकी तुमच्या छातीपर्यंत दिसते. म्हणजे उभे राहिल्याच्या नंतर तुम्हाला खिडकीच्या बाहेर जे पण दृश्य आहे ते सगळं काही दिसतं, पण जर तुम्ही खुर्चीवर बसलात तर तुम्हाला बाहेरचं दृश्य काहीही दिसत नाही. आता याच्या व्यतिरिक्त तुमच्या रूममध्ये काहीही नाही. एक झोपण्याचा पलंग, एक टेबल, एक खुर्ची आणि एक खिडकी, अशा पद्धतीने तुमची रूम आहे. आणि नुकतंच तुमचं आणि तुमच्या प्रियसीचं ब्रेकअप झालेलं असतं. आता तुम्ही तुमच्या प्रियसीवर खूप जास्त प्रमाणे प्रेम करता, एवढं जास्त प्रमाणे प्रेम की तुम्ही तिच्यासाठी स्वतःला सुद्धा संपवण्याच्या मार्गावर राहता. एवढं जास्त प्रेम तुम्ही तिच्यावर करता आणि तिने अचानक तुम्हाला धोका दिलेला असतो. आणि ते धोका पण असा की ती तुमच्याच सख्ख्या मित्रासोबत अटॅच झालेली असते आणि तिने तुम्हाला त्याच्यासाठी सोडलेलं असतं. आता तुम्ही तिच्यावर एवढं जास्त प्रेम करता की तिचे जे विचार आहेत ते विचार तुमच्या डोक्यामधून अजिबात जातच नाही आहेत. गेले 4-5 दिवस झालेले असतात, तुम्हाला बरोबर झोप येत नाही आहे,
तुम्हाला बरोबर जेवण जात नाही आहे, तुम्ही लोकांना बरोबर बोलत नाही आहे, तुम्ही कुठला विचार प्रॉपरली करू शकत नाही आहेत. अशा प्रकारचं तुमचं डोकं चालू आहे आणि तुमची जी मेंटॅलिटी आहे ती अशा प्रकारची झालेली आहे. आता तुम्ही विचार करा, जर तुम्हाला 2-3 दिवस झोप नाही येत बरोबर, तर व्यवस्थितशीरपणे थोडंसं नाही राहणार. तर तशा प्रकारचं तुमची हालत झालेली आहे. आता अचानक तुम्हाला रात्रीला जाग येते. 12-12:30 वाजले असतील त्या टायमाला. जाग आल्याच्या नंतर तुमची जी प्रेयसी आहे तिचे पूर्ण विचार तुमच्या डोक्यामध्ये यायला चालू होतात आणि ते जातच नाही. तुम्ही काही जरी केलं तरी ते विचार जातच नाही आहेत. मग तुम्ही जाता आणि तुम्हाला असं वाटतं की बाहेर जाऊन थोडंसं उभं राहावं. तुम्ही तुमच्या रूमच्या बाहेर जाता, पूर्ण घराचा दरवाजा उघडता. आता त्यावेळेस तुमच्या घरामध्ये दुसरं कुणीही नसतं. तुमचे जे आईवडील असतात ते त्यांच्या नातेवाईकाच्या इथं गेलेले असतात आणि तुम्ही घरामध्ये एकलेच असता. आता तुम्ही बाहेर जाता घराच्या आणि घराच्या बाहेर जाऊन उभे राहता. पण घराच्या बाहेर उभे राहिल्याच्या नंतर रात्री 12:30चा टाईम असतो. त्यावेळेस सगळीकडे शांतता पसरलेली असते आणि जे थंडगार वाऱ्याच्या झुळका येत असतात, त्या वाऱ्याच्या झुळका तुमच्या शरीराला टच करून जात असतात. असं वाटत होतं की कुणीतरी जवळ येऊन तुमच्या शरीरावर फुंकते आणि ते निघून जाते. तुम्हाला भीती वाटते. आता साहजिक आहे ना, रात्री 12 वाजता जर आपण घराच्या बाहेर उभे आहोत आणि आजूबाजूला कुणीही नाही तर भीती वाटणारच झाली. सेम त्या प्रकारची भीती तुम्हाला वाटू लागली. मग तुम्ही घरामध्ये येता आणि तुमच्या रूममध्ये बसता. आता बसल्याच्या नंतर तुम्हाला बरोबर ते जे नॅचरल जे वारं आहे ते लागत नव्हतं. पंखा जो चालू होता, पंख्याचं वारं काय ते नॉर्मली असतं, पण तुम्हाला घ्यायचं असतं नॅचरल वारं. मग तुम्ही काय करता, तुमच्या जवळ तुमच्या रूममध्ये जी खिडकी आहे ती उघडता आणि त्या खिडकीपुढं असं उभं राहता. आता खिडकी उघडल्याच्या नंतर त्या खिडकीमधून जे पण वारं येत होतं ते तुमच्या शरीराला टच करत होतं आणि तुम्हाला चांगलं वाटत होतं. म्हणून तुम्ही तिथं उभे राहता आणि बाहेर बघता. आता तुमचं जे घर आहे ते घर शहराच्या एकदम काठोकाठला असतं. तुमचं घर संपल्याच्या नंतर तिकडे कुठलंच घर नसतं. आता तुमच्या घरापासून काही फूट अंतरावर पूर्ण प्लेन मैदान होतं, पण त्या मैदानाच्या पलीकडं खूप घनदाट झाडी झुडपं होती. आता आकाशामध्ये पूर्ण चंद्र निघालेला आहे, कारण की पौर्णिमेची रात्र होती आणि त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये सगळं काही विजिबल होत होतं, म्हणजे तुम्हाला दिसत होतं. आणि जे झाडं झुडपं होती घनदाट, फक्त तेवढ्याच एरियामध्ये तुम्हाला अंधार कुठं दिसत होता. तर तुम्ही उभं राहून बघत होते आजूबाजूचा परिसर. बाहेर झुळका चलत आहेत, झाडांचे पानं हलत आहेत, घुबडांचा आवाज येतोय, कुत्र्यांचा लिवळण्याचा आवाज येतोय आणि त्या किरकिऱ्यांचा सुद्धा तुम्हाला आवाज येतो. तेवढ्यात तुमचं लक्ष त्या घनदाट झाडाझुडपाकडे जातं. तर तिथं पूर्णपणे अंधार असतो आणि त्या अंधारामध्ये अचानक तुम्हाला असं वाटतं की कुणीतरी डोळे उघडलेत आणि ते डोळे फक्त आणि फक्त तुम्हाला दिसत आहेत आणि ते तुमच्याकडे बघत आहेत असं तुम्हाला फील होतं. आणि ते डोळे काही नॉर्मली एवढे डोळे नव्हते, खूप मोठमोठाले डोळे आणि ते डोळे पूर्णपणे लाल बुंद होते, लाल भडक. आता तुम्ही इमॅजिनेशन करा, पूर्ण अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये लाल लाईट आहे. तर तो एकलाच लाल लाईट ओळखून पडतो, तसं हे दोन डोळे ओळखून पडू लागले. आणि याने तुम्ही बघता त्यावेळेस जसे आपल्या पापण्या उघडतात ना, तसे ते डोळे त्याला विजिबल झाले आणि याला कन्फर्म कळाले कुणीतरी आहे. मग हा आपले डोळे असे बारीक करतो आणि बघण्याचा प्रयत्न करतो की नेमकं तिथं आहे तरी काय. पण तेवढ्यात परत मग याला असं फील होतं की ते डोळे पुन्हा बंद झालेत आणि सगळं काही नॉर्मल झालं. परत बघतो, 2-1 मिनिट बघतो आणि 2-1 मिनिटाच्या नंतर तो त्याच्याच मनाला समजवण्याचा प्रयत्न करतो की यार 2-3 दिवस झाले तुला बरोबर झोप नाही आहे, त्या कारणामुळं ना तुला भास झाला असेल. असं काही नसतं भूत वगैरे, पण मनामध्ये कुठं ना कुठं तरी एक छोटीशी भीती असतेच. मग तुम्ही काय करता, आता ते दिसल्याच्या नंतर तुम्ही खिडकीपाशी थोडे ना उभे राहता. मग तुम्ही एक असा विचार करता की भाई जाऊ दे, जे असेल ते असेल, आपण रूममध्ये आपल्या खुर्चीवर बसूयात. जी खुर्ची आहे ती खुर्ची आणता आणि खिडकीच्या खाली अशी ठेवता आणि त्या खुर्चीवर बसता. आता तुम्ही जसे बसता तसं तुम्हाला असं वाटतं की कोणीतरी आपल्या खिडकीला असं मारलंय. दचकता तुम्ही आणि असं वरी बघता. वरी पाहिल्याच्या नंतर तेवढं काय व्यवस्थितशीर दिसत नाही, कारण की ती जी भिंत आहे ती तुमच्या डोळ्याच्या समोर आलेली असते. मग तुम्ही असं थोडंसं कानोड होता आणि बघता तिथं कुणाचे तरी 2 हात होते. खिडकीला असे उभे गज होते आणि त्या गजाला असे हात पकडलेले होते. तर जी खिडकी होती ना, ती खिडकी अशी 2 फाळ्याची खिडकी होती, जी जुनी खिडकी असते ना त्या प्रकारची खिडकी. आता तुमच्या अंगाचं पाणी झालं. विचार करा, मध्यरात्री
तुमच्या घराच्या बाजूला कुणीच नसतं आणि अचानक तुमच्या खिडकीवर 2 हात दिसतात जे की असे पकडलेले असतात. अंगाचं पाणी होणार ना, सेम अंगाचं तुमच्या पाणी झालं. तुम्ही हळूवार उठता आणि ते 2 हात आहेत कुणाचे हे पाहण्यासाठी तुम्ही हळू असं उठत असं लांब जात बघता आणि ज्या वेळेस तुम्हाला दिसतं की ते 2 हात फक्त 2 हातच आहेत, शरीर नाहीयेच, फक्त 2 हात खिडकीला पकडलेले आहेत, तेव्हा मात्र तुमची फाटते एकदम भयानक आणि तुम्ही जोरात किंचाळता आणि खाली बेशुद्ध पडता. आता याच्यानंतर जे काय होतं ना ते फार भयानक होते. तर हे जे मी तुम्हाला सांगितलंय याला जर इमॅजिनेशन केलं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसं फील आलं. आता हे जे पूर्ण झालं होतं हे एका व्यक्तीसोबत झालं होतं आणि त्याचं नाव लक्ष्मण असं होतं. तो जो लक्ष्मण आहे तो पुण्याच्या जवळ एक छोटा खेडा आहे, त्या खेड्यामध्ये राहायचा. आता त्या खेड्यामध्ये नॉर्मली जे लोक असतात ते लोक सांगतात की आपल्या गावामध्ये भूतं येतात, भूतं फिरतात, इकडं जातात तिकडं जातात, ह्या नॉर्मली गप्पा त्यांच्या खेड्यामध्ये चालूच असतात. पण याला कधीच तसं काही जाणवलं नव्हतं. आता याचं जे घर होतं हे जुन्या प्रकारचं घर होतं, लक्ष्मणचं घर, आणि तो त्या घरामध्ये राहायचा. आता तो लक्ष्मण काय फार हुशार नव्हता आणि फार स्टँडर्डही नव्हता. तो आपला गावातला एक नॉर्मल मुलगा असतो ना तशा पद्धतीचा तो मुलगा होता. शेतात काम करायचं, वडिलाचं ऐकायचं, वडील जे म्हणतील ते ऐकायचं, वडिलाच्या समोर जायचं नाही, आईच्या समोर जायचं नाही, एकदम नॉर्मल मुलगा, म्हणजे 22-23 वर्षाचा. आणि त्याचे मित्रही काही जास्त नव्हते. पण त्यांच्या गल्लीमध्ये एक मैत्रीण होती जी याच्यावर प्रेम करायची आणि हाही तिच्यावर प्रेम करायचा. दोघं एकमेकावर खूप जास्त प्रेम करायचे आणि ह्या दोघं जणांची जी मैत्री होती ना ती लहानपणापासून होती. जसे जसे मोठे होत गेले ती मैत्री प्रेमात रूपांतर झालं आणि यांचं प्रेम एकमेकांसोबत जुळलं. आता यांनी त्या प्रेमामध्ये फिजिकल रिलेशनशिपसुद्धा खूप वेळा केले होते आणि इतके वेळा केले होते की म्हणजे असं की काही राहिलंच नव्हतं यांच्यामध्ये नवीन. खूप खूप जास्त प्रमाणामध्ये हे एकत्र असे गुंतलेले होते. आता यांचं असं होतं, ते पाठवलं तसं मी तुम्हाला सांगतो, ओके. तर काही दिवसाच्या नंतर जो लक्ष्मण आहे त्याला असं कळतं की जी त्याची प्रियसी आहे ती त्याला चीट करते, त्याला धोका देते. मग त्याने तिच्यावर लक्ष ठेवायला चालू केलं आणि लक्ष जेव्हा त्याने ठेवलं त्यावेळेस त्याला समजलं की त्याची जी प्रियसी आहे त्याच्याच परम मित्रासोबत अटॅच आहे, त्याच्यासोबत तिचं लफडं चालू आहे आणि त्या दोघा जणांचं रिलेशन याच्या माघारी आहे. आणि त्यांचं जे रिलेशन आहे ते रिलेशन गेले 2 वर्षापासून आहे. आता नॉर्मली याच्यासमोर तर मित्र मैत्रीण म्हणून बोलायचे ते, आणि यांच्या माघारी असा कार्यक्रम करायचे. तर याला माहीत झालं. माहीत झाल्याच्या नंतर हा तिला बोलला की तू असं का केलंयस, तू करू नको असं. त्याच्या मित्रालाही बोलला, त्याचा मित्रही ऐकला नाही आणि ही ऐकली नाही आणि त्या दोघं जणांनी रिलेशन त्यांचं चालू ठेवलं. आता तिने सगळं क्लिअर करून टाकलं होतं की मला तुझ्यासोबत रिलेशन बनवायचं नाही, मला तुझ्यासोबत राहायचं नाही, मला तुझ्यावर प्रेम करायचं नाही. बट ज्या वेळेस हे दोघं जण एकमेकावर जास्त प्रेम करायचे त्यावेळेस इतकं डीपली प्रेम करायचे की दोघांनाही असं वाटायचं की आपल्या दोघांचं एकमेकाशिवाय या जगामध्ये कोणीच नाही आहे. आता हालाकी याची जी प्रियसी आहे तिनं याच्या तोंडापुरतं म्हणली असेल किंवा काही असेल तिचा दुसरा काही प्लॅन, बट असं तिनं काही म्हणलेलं होतं, काही केलेलं होतं, काही राहिलेली होती की जे याला विसरणं शक्य नव्हतं. आणि त्या कारणामुळं ना हा याच्या लाईफमध्ये खूप जास्त प्रमाणात डिस्टर्ब झाला होता. याला काही समजत नव्हतं नेमकं काय करावं, काय नाही आणि काय नाही. याला बरोबर टायमाला भूक लागत नव्हती, कुठले विचार येत नव्हते, कुठली झोप येत नव्हती, कुठं जायचं म्हणलं की सुधरत नव्हतं. नेहमी तिचे विचार डोक्यामध्ये, एक 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 तिचे विचार नेहमी डोक्यामध्ये. बघा तुम्हाला होत असेल, कधी झालं असेल, माझ्या या आयुष्यामध्ये एकदा झालेलं आहे, पण लय बेकार होते ते दिवस, मला आठवायचे नाही ते. तर अशा प्रकारचं त्याच्या लाईफमध्ये झालं होतं. आता अशा प्रकारचं जर लाईफमध्ये होत असेल तर दुसरे कोणते विचार करण्यासारखं, विचार येणाऱ्यासारखी सिच्युएशनच नसते. त्या कारणामुळं थोडंसं लंपट याचा कार्यक्रम झाला. तर आता याचं जे घर होतं ना, याचं घर गल्लीमध्ये सगळ्यात शेवटला होतं. जे तुम्हाला मी आता सगळं सांगितलं होतं तसं सेम सगळं काही असं झालेलं होतं यांचं. ते खिडकीमध्ये बसणं, खिडकीत 2 हात दिसणं, ते जंगलामध्ये 2 डोळे दिसणं, याला असं झालं आणि हा बेशुद्ध पडला. बेशुद्ध पडल्याच्या नंतर याला कम्प्लिटली समजा 2 वाजता जाग आली. हा उठतो, हा तिथं खाली जमिनीवर पडलेला होता. ते आई वडील याचे दुसरीकडे गेलेले असतात. हा कन्फ्यूज की यार ते 2 हात होते कणाचे. हा उठतो आणि लांबून बघतो असा एकदम, तर तिथं
कुठलेही 2 हात नव्हते. हा पटकर जातो, खिडकीच्या बाहेर आपले हात घालतो, खिडकी ओढतो आणि खिडकी लावून घेतो आणि पलंगावर जाऊन तो झोपी जातो. झोपी गेल्याच्या नंतर तो जातो, तसाच झोपी जातो आणि त्याला काही प्रॉब्लेम होत नाही. सकाळ होते, दिवसा त्याचे आईवडील येतात. तो त्याच्या आईला सांगतो की माझ्यासोबत काल रात्री असं असं झालं होतं म्हणून. आता त्याची आई याला म्हणते की मला काय येडा बनवतोयस, असं काही नसते, तू गप्प बैस. पण त्याचे जे वडील होते, त्याच्या वडिलांना माहिती होतं की काही ना काही कार्यक्रम आहे. कारण की जेव्हा त्याचे वडील याला सोडून कार्यक्रमाला जाऊ लागले त्यावेळी त्याच्या वडिलांनी याला सांगितलं होतं की बाबा काही जरी झालं, कोणी तुझा दरवाजा वाजवला, कोणी तुला बाहेर दिसल्यासारखं झालं, तरीही तू दरवाजा उघडू नको, असं सांगून ते तिकडे गेलते. आता जशी संध्याकाळ होते तसं त्याची जी आई आहे, लक्ष्मणची आई, ती लक्ष्मणच्या वडिलाला सांगते की आपला लक्ष्मण असा असा म्हणू लागला, त्याच्यासोबत असं असं झालेलं आहे, तो मला सांगू लागला. तर त्याचे वडील म्हणतात की काय गोष्ट करेल, म्हणजे हां खरंच. मग त्याचे वडील त्याच्या रूममध्ये जातात, त्याला विचारतात की लक्ष्मण काय झालं, मला सांगशील का? तो म्हणला की असे असे 2 हात आहेत आणि मला असं असं दिसलेलं होतं. तर ते काय आहे ते त्याचे जे बाबा म्हणले, ते काही असो, पण तू अर्ध्या रात्री उठला तरी कशाला? हा म्हणला की मला झोप येत नव्हती, त्या कारणामुळं मी उठलो. मग त्याचे बाबा म्हणले की ठीक आहे, जर तुला आज असं काही भास किंवा जाणवलं तर तू अजिबात रूमच्या बाहेर निघू नको आणि खिडकी बिडकी काय उघडू नको. आणि जर तुला वाटलं काय गडबड आहे तर आमच्या दोघांना तू हाक मार, ओके? हा म्हणलं ठीक आहे बाबा, मी हाक मारतो तुम्हाला. तर जेवण खाऊन सगळेजण झोपले. रात्र झालेली होती. त्या रात्रीचा टाईम 12-12:30 वाजता. आता याला झोप येणं, आता याला याच्या प्रियसीच्या वरचं याला ह्या गोष्टी आठवायला लागल्या. ते तुटलेले हात, ते लाल डोळे, ह्या 2 गोष्टी. प्रियसी गेली खड्ड्यात. आता प्रियसी आठवत नव्हती याला हे 2 हात आणि ते लाल डोळे आठवत होते. याला समजत नव्हतं की आता नेमकं हे झालं काय आणि ते होतं काय. याला झोपच येऊ देत नव्हती ना. तर कालचा टाईम झाल्याच्या नंतर याच्या कानावर आवाज येतो की कुणीतरी खिडकी अशी ठकठक ठोकावली. आता हा कन्फ्यूज की भाई खिडकी ठोकावली, रात्रीचे 12:30 वाजले, आत्ता काय करू मी? हा उठला आणि खिडकीच्या सांधीतून बघायला लागला. तर यानं जसं खिडकीच्या सांधीतून बघितलं तर तेच 2 तुटलेले हात त्या खिडकीच्या गजावर. याच्या अंगाचं पाणी झालं. आता याला कळत नव्हतं की आता करावं काय आणि नाही. हा याच्या डोक्यामध्ये विचार की आता आपल्या आईला पप्पाला बोलवायचं आणि ते दाखवायचं. हा कल्ला दरवाजा उघडण्यासाठी दरवाजाकडे गेला. दरवाजाची कुंडी असते, त्या कुंडीला हात लावणारच की दरवाजा वाजला. ढाप 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 ढाप. हा पाठीमागं गेला आणि उभा राहिला. 2 मिनिट हा काहीच बोलला नाही. दरवाजा एकसारखा वाजत राहिला. बाहेरूनच आवाज आला, अरे लक्ष्मण काय झालंय, तुला जाग येत नाही का? इतका वेळ झाला मी दरवाजा वाजवतोय. मग याला कळालं की हां आपले वडील आहेत. हा दरवाजा उघडतो आणि बघतो तर त्याची आई आणि वडील दोघंजण त्याच्या दरवाजाच्या समोर उभे होते. आणि ते कसे उभे होते माहिती आहे? जोडीनं. आणि आई पूर्णपणे मेकअप केलेली होती, वडिलांनी नवे कपडे घातलेले होते आणि ते दोघंजण दरवाजासमोर उभे होते आणि दोघांच्याही तोंडावर एक स्मित हास्य होतं. आता विचार करा तुम्ही, रात्रीला तुमचा दरवाजा अचानक वाजतो आणि तुम्ही दरवाजा उघडता, तुमचे आईवडील तुमच्या समोर, एकदम नवे कपडे घातलेले, आईनं मेकअप वगैरे केलेला, आणि असं वाटतं की आईच्या तोंडाकडे किती यंग झाली आहे अजून, आणि तिच्या तोंडाला मेकअप वगैरे, आणि दोघांच्या तोंडावर एक स्मित हास्य एकदम क्रिपी टाईपचं, आणि ते तुमच्याकडे बघतायत. तसं लक्ष्मणचं झालं. लक्ष्मणच्या समोर त्याचे आईवडील. लक्ष्मण म्हणतो, तुम्हाला कुठं जायचं आहे का? ते म्हणले की हो आम्हाला जायचं आहे. आणि तोंडावरचं हसणं बंद होत नाही. चालू आम्हाला जायचं आहे. रूमच्या आत येतात आणि दरवाजा आपोआप लागतो. जसे ते रूमच्या आत आले, दरवाजाच्या अलीकडे आले, दरवाजा आपोआप लागतो. जसा दरवाजा आपोआप लागतो, हा कन्फ्यूज. हा मागं बघतो तर दरवाजा लागलेला, कुंडी आतून लावलेली, याला कळत नाही. तरी हा म्हणतो की बाबा बाहेर त्या खिडकीमध्ये, मी तुम्हाला काल म्हणलो ना हात, बाहेर खिडकीमध्ये हात आहेत. तर त्याचे बाबा हसले आणि त्याला म्हणले की हो ते हात माझेच आहेत असा. आणि त्याचा बाप जसा त्याला म्हणला तसं त्याच्या बापाच्या खालचे जे हात आहेत ना हे गायब झाले. आणि दोघांच्या हातावरची जी, दोघांच्या होटावरची जी स्माईल आहे ना ती चालू. याला कळत नव्हतं काय करावं आणि काय नाही. हा
पातळ झाला, याला घाम सुटला, धडधड करायला लागलं, याला समजत नव्हतं. जोरजोरात ओरडायला लागला, जोरजोरात, इतक्या जोरजोरात की बघायचं कामच नाही, कारण की सगळा प्रकार असा दिसला ना याच्या डोळ्यासमोर. आता याची आई याच्यासमोर, रे ओरडायला काय झालं तुला हे, अशी म्हणाली त्याला, आणि खटकर वरील छतावर जाऊन चिटकते अशी झपकर. आणि त्याचे जे वडील आहेत ते पण इकडच्या कोपऱ्यामध्ये जातात, आणि वडिलाचे जे 2 हात आहेत ते त्या कुंडीला असे लागलेले, धरलेले, जसं की बाहेरून कोणी उघडते तर दरवाजा उघडू नये यासाठी. आणि तेवढ्यात बाहेरून धाडधाड धाडधाड दरवाजा वाजतो. आता त्या दरवाजाच्या आतून कुंडीला ते 2 हात, याची आईवर चिटकलेली, याचे वडील त्या कोपऱ्यामध्ये चिटकलेले, हा इथं ओरडतोय, बाहेरून दरवाजा धडधड धडधड धड वाजतोय. आणि जसा दरवाजा वाजतोय तसा हा ओरडतोय जोरजोरात. आणि दरवाजा धडधड धडधड करता करता दरवाजा तुटतो, ती कुंडी तुटते आणि दरवाजा उघडतो. जसा दरवाजा उघडतो तो बाहेर बघतो तर याचे आईवडील. आता याच्या आईवडिलाच्या तोंडाकडे यांना बघितलं तर नॉर्मली ते घाबरलेले, त्यांच्या अंगावर घाम सुटलेला की आपलं लेकरू का ओरडतंय. आणि हा इकडे तिकडे बघतो तर जे मधात आलेले आईवडील ते गायब. हा पूर्णपणे पाणी. ते 2 जण आले, याला जवळ घेतलं, याच्या वडिलांनी याला मिठी मारली, अरे बाबा काय झालं, तू का ओरडतोयस. हा ओरडायच्याच नादात जोरजोरात. 10-1 मिनटं ती झाली प्रॉब्लेम. आजूबाजूचे जे शेजारी होते इकडच्या साईडचे ते आले घरात, बघितलं, तर नंतर यानं सांगितलं की मला असं दिसलंय आणि हे माझ्यासोबत झाले. मग त्याच्या वडिलाला समजत नव्हतं काय करावं आणि काय नाही. आता त्याच्या वडिलाला एक आयडिया होती की या कारणामुळं याच्यासोबत असं काही झालेलं असेल, पण त्यांनी काही त्यांना सांगितलं नव्हतं की हे का झालेलं आहे म्हणून. तर दुसरा दिवस झाल्याच्या नंतर त्याचे वडील त्याला घेऊन आणि एक शेजारी घेऊन एका जागेवर जातात, जिथं दर्गा असतो त्या जागेवर जातात. आणि तिथं एक खूप जुना माणूस असतो, मौलानाच म्हणतात ना, एक पुजारी, ठीक आहे यार पुजारी म्हणून टाकूया, दर्ग्यावरचे राहतात ते. तर तिथं तो होता. तर तिथं गेल्याच्या नंतर त्याला सांगितलं की बाबा असं झालेलं आहे, तर काय करावं. तर त्याने झाडफूक केली, थोडीशी मंत्र वगैरे वाचले आणि याला अंगारा वगैरे दिला, 2-3 लिंब दिले आणि याला सांगितलं की प्रत्येक लिंबू खा, पहिले जेवायच्या अगोदर अर्ध प्यायचं आणि जेवण झाल्याच्या नंतर अर्ध प्यायचं, ओके. तर असं याला सांगितलं. आता ज्या वेळेस समजा हे सगळं काही झालं आणि त्याचे जे वडील आहेत ते वडील त्या माणसाला बोलायसाठी जरा दूर गेले आणि याच्यापाशी तो शेजारी राहिला होता. तर याने शेजाऱ्याला विचारलं की माझ्यासोबत काय झाले, माझ्या अंगात काय भूतभूत घुसलंय का. तो शेजारी म्हणला नाही, तुझ्या अंगात भूतभीत काही घुसलेलं नाही. आपल्या गावामध्ये एक असं म्हणतात की एक अशी शक्ती आहे, जी शक्ती अशी आहे की समजा, आता ते कसं सांगावं यार, माईचं ताप मारला काय होतं ते, 1 मिनिट हा. तो म्हणे त्याला की एक अशी शक्ती आहे, जी शक्ती रात्रीच्या वेळेस जर यंग मुलगा किंवा यंग मुलगी घराच्या बाहेर आली आणि घराच्या बाहेर आल्याच्या नंतर त्या मुलानं किंवा त्या मुलीने काही असं कृत्य केलं जे त्याला करायला नको हवं, किंवा काही असे विचार जे त्याला करायला नको हवे, तर ती शक्ती त्याला दिसते आणि ती शक्ती त्याला परेशान करण्याचा प्रयत्न करते. हालाकी ती कोणाचा जीव घेत नाही किंवा कोणाला नुकसान पोहोचवत नाही, आणि जर पोहोचवलं तर तो त्याच्याच हातानं स्वतःला नुकसान पोहोचवतो, मारून घेणं किंवा काही व्यतिरिक्त करणं. आता ती काही शक्ती एवढीही ताकदवर नाही आहे आणि असं म्हणतात की ती नॉर्मली कोणालाही लागते, पण अशी लागते असं जर काही केल्याच्या नंतर. आता तुम्ही समजू शकता की मी कोणती गोष्ट बोलतोय, जी गोष्ट करायला नाही पाहिजे ती. आणि खास करून घराच्या बाहेर, मुलगा असो मुलगी असो, विदाऊट लग्नाचे त्यांनी जर काही बाहेर केलं 12च्या नंतर त्या गावामध्ये, तर असला काही प्रकार होतो. आणि याने तेच केलं होतं. ज्यावेळेस हा बाहेर गेला होता, याच्या गर्लफ्रेंडचे विचार याला येत होते, याला झोप येत नव्हती आणि याने बाहेर जाऊन काहीतरी केलं, जे मी तुम्हाला म्हणलो ना की खूप डीपली प्रेम होतं यांचं, ते अशा प्रकारचं प्रेम होतं. तर याच्या डोक्यामध्ये ते विचार आला आणि हा गप्प बसला. पण त्याच्यानंतर कधी त्याच्यासोबत असली काही प्रॉब्लेम झाली नाही आणि त्यानं नंतर विचार केला आणि त्यानं ठरवलं की भाई असं आपण कधी बाहेर जाऊन करायचं नाही. तर हे लक्ष्मणच्या आयुष्यामधला झालेला एक भयानक अनुभव होता. अर्थात जे लक्ष्मण नाव आहे ना, हे सुद्धा काल्पनिक आहे, म्हणजे हे काल्पनिक नाव आहे. ज्या व्यक्तीनं आपल्याला पाठवलेलं आहे त्यांनी काही नाव मेन्शन केलेलं नाही आहे, फक्त त्यांनी असं सांगितलं की लक्ष्मण हे नाव सजेस्ट करून टाका तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही त्या नावाला. तर कशी वाटली कथा जर चांगली वाटली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट चांगली करा. आणि तुमच्यापाशी जर अशी एखादी कथा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे,
किंवा एक ईमेल आय डी दिलेला आहे, त्यावर तुम्ही मला तुमची वयकथा पाठवू शकता. तर चला भेटूया पुढच्या वयकथेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.